हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करतोय ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. बघा, कालच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं फर्स्ट ऍप्लिकेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण लास्ट ऍप्लिकेशन डिस्कस करणार आहे पोटेन्शियोमीटरचं. लास्ट ऍप्लिकेशन काय आहे? फाइंडिंग इंटरनल रेजिस्टन्स. सो पोटेन्शियोमीटर यूज करून आपण सेलचा इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड करू शकतो ते ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण पूर्ण डेरिव्हेशन कव्हर करू, नंतर त्याच डेरिव्हेशन वरती एक दोन न्यूमेरिकल लगेच सॉल्व्ह करू, सो दॅट ते पूर्ण डेरिव्हेशन आपल्या लक्षात राहील. बरोबर. सो गाईज, लेट्स स्टार्ट विथ द सेशन. बघा, या सेशनमध्ये आपण काय करणार आहे? इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करणार आहे सेलचा बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. बरोबर. इंटरनल रेजिस्टन्सचा सिम्बॉल असतो पहिल्यांदा तर आर. ठीक आहे. इंटरनल रेजिस्टन्सचा सिम्बॉल असतो आर. सो मला फाइंड करायचे आर ची व्हॅल्यू बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. बरोबर. सो पहिल्यांदा तर मी इथं पोटेन्शियोमीटर ड्रॉ करतो. आपण आतापर्यंत बघितले पोटेन्शियोमीटर वायर कशी असते. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं रे? बघा, एक सेल ज्याचा ईएमएफ असतो ई, बरोबर, आणि त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स दॅट इज आर. इंटरनल रेजिस्टन्स असतो आर. बरोबर. आणि एक भली मोठी वायर जी आपण अशी गुंडाळून ठेवलेली असते, ह्याला आपण म्हणतो पोटेन्शियोमीटर वायर. हा डायग्राम असतो पोटेन्शियोमीटरचा. हे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. बरोबर. आपण मागच्या दोन सेशन मध्ये कव्हर केले. या वायरला मी नाव देतो ए आणि बी. ए आणि बी नाव दिलं. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचंय रे? आपल्याला फाइंड करायचंय इंटरनल रेजिस्टन्स एका सेलचा. हा रेजिस्टन्स नाही काय, हा रेजिस्टन्स आपल्याला ऑलरेडी माहित असतो. ठीक आहे. आपण जी बॅटरी लावली आहे त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला माहित असतो. आपल्याला फाइंड काय करायचंय? आपल्याकडे एक सेल आहे. सपोज हा एक सेल आहे. या सेलचा ईएमएफ असेल सपोज E1. ठीक आहे. आणि या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेल आर. या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेल आर. तर हा आर किती असेल ह्या सेलचा हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर. सो हा इथं आर आहे आणि इथं पण आर आहे. सो ह्या आरला मी थोड्या वेळासाठी R1 म्हणतो. ठीक आहे. मला फाइंड काय करायचंय? इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे आर फाइंड करायचंय एखाद्या सेलचा, कोणता पण सेल असेल. बरोबर. सो ह्या सेलला मला पहिल्यांदा तर ह्या वायर वरती कनेक्ट करावं लागेल, कारण का पोटेन्शियोमीटर यूज करून मला हे फाइंड करायचं. बरोबर. सो ह्या सेलला मी ह्या वायर वरती कनेक्ट करतो. कसं कनेक्ट करणार? असं कनेक्ट करणार. बघा, या सेलला मी इथं घेऊन जातो. बरोबर. थोडासा छोटा करतो याला. हा तो सेल आहे. हा आपला सेल आहे. ठीक आहे. आता ह्या सेलला या वायर वरती कनेक्ट करूया. कसं कनेक्ट करणार? असं कनेक्ट करणार. बरोबर. वायरला कनेक्ट केला. ठीक आहे. आता हा जो रेजिस्टन्स आर आहे तो रेजिस्टन्स आर मी फर्दर कनेक्ट करतो एका गॅल्व्हॅनोमीटरला. ठीक आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतो एका जॉकीला. ठीक आहे. असं कनेक्शन मी केले. बरोबर. बघा, पहिल्यांदा तर पोटेन्शियोमीटर वायर होता. मला एका सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. तो सेल मी इथं कनेक्ट केला. सिंपल. ठीक आहे. आता बघा, आता ह्याचं आपण वर्किंग डिस्कस करू. हे यूज करून आपण आर कसा फाइंड करणार आहे ते आता इथं आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो वर्किंग काय आहे बघा, आपण स्टेप वाईज डिस्कस करू. स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करणार? स्टेप वन मध्ये आपण काय करणार? तर ह्या जॉकीला जर मी वायर AB वरती टॅप करत गेलो तर मला एक असा पॉइंट मिळेल जिथे हा गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय. गॅल्व्हॅनोमीटर काय करतोय? गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय. बरोबर. आता जर गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत असेल तर ह्या पूर्ण ब्रँच मधून करंट झिरो फ्लो होतोय. सो पूर्ण ब्रँच मधून करंट झिरो फ्लो होतोय. सिंपल. आता जर करंट झिरो फ्लो होत असेल तर सपोज ह्या पॉइंटला मी नाव दिलं सी पॉइंट. ह्या पॉइंटला नाव देतो मी सी. करंट जर झिरो फ्लो होत असेल तर पोटेन्शियल ऍट पॉइंट सी आणि पोटेन्शियल ऍट पॉइंट जे हे इक्वल असले पाहिजेत. का? कारण मला माहिती आहे करंट फ्लो होतो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पण जर करंटच झिरो असेल तर दोघांचे पोटेन्शियल सेम असले पाहिजेत. बरोबर. सो करंट झिरो आहे, पोटेन्शियल सेम. सिंपल. सो पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जे, हे मला इथं मिळालेलं आहे. ठीक आहे. आता पोटेन्शियल ऍट पॉइंट सी किती असेल? बघा, पोटेन्शियल ऍट पॉइंट सी किती असेल हे मला कसं मिळणार आहे? बघा, ए पासून स्टार्ट करा. सेकंड लॉ यूज करा. ए पासून जर मी स्टार्ट केलं तर जेव्हा मी ए ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल पोटेन्शियल ऍट पॉइंट ए. बरोबर. जसं जसं मी पुढे जाणार, बघा पुढे गेलो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ड्रॉप होणार आहे. ड्रॉप किती ना ड्रॉप? इवन ना ड्रॉप, सो मायनस इवन. ड्रॉप होणार आहे म्हणून मायनस साइन. इवन ना ड्रॉप होणार आहे सो मायनस इवन. सिंपल. आता पुढे गेलो. आता तुम्ही म्हणाल रेजिस्टन्स छोटा आर वरती ड्रॉप होणार आहे का नाही? बघा, छोटा आर वरती रेजिस्टन्स, छोटा आर हा रेजिस्टन्स आहे, तिथे ड्रॉप
होणार नाहीये, कारण तिथे ड्रॉप होणार नाहीये कारण ह्या ब्रँच मधून करंटच झिरो फ्लो होतोय. माहितीये बघा, नल पॉइंट आहे बरोबर, गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय म्हणजे या पूर्ण ब्रँच मधून करंट झिरो फ्लो होतोय. आता जर करंट झिरो फ्लो होत असेल तर मला माहितीये व्ही इज इक्वल टू काय असतं रे, व्ही इज इक्वल टू आय आर असतं बरोबर. करंट झिरो असेल तर इथला पूर्ण पोटेन्शियल ड्रॉप काय असणार आहे, झिरो. सो या रेझिस्टन्स वरती पोटेन्शियल ड्रॉपच होणार नाही. बघा समजतंय का. सो पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज, जेव्हा मी ए ला होतो पोटेन्शियल ऍट पॉइंट ए, पुढे गेलो ड्रॉप झाला -E1, आर वरती ड्रॉप होणार नाहीये. सो पुढे गेलो पोटेन्शियल ऍट पॉइंट सी मला मिळाला. सिंपल. इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जे किती असेल, पोटेन्शियल ऍट पॉइंट जे किती असेल बघा. सपोज ही पूर्ण वायरची लेंथ असेल L1, ही पूर्ण वायरची लेंथ असेल L1. ठीक आहे, मला फाइंड काय करायचंय, पोटेन्शियल ऍट पॉइंट जे. बघा सेम ए पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी ए ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे असेल पोटेन्शियल ऍट पॉइंट ए बरोबर. जसा जसा मी या वायरवरती पुढे पुढे जाणार तसा तसा माझा पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. काय ड्रॉप होणार, कारण वायरचा काहीतरी रेझिस्टन्स असतो बरोबर. सो जसा जसा मी पुढे पुढे जाणार तसा माझा पोटेन्शियल ड्रॉप होणार. आता तो किती ना ड्रॉप होणार बघा, किती ना ड्रॉप होणार, वायरची लेंथ किती आहे, वायरची लेंथ आहे L1. सो L1 ना ड्रॉप होणार आहे म्हणजे -VL1. सिंपल. सो VA विल गेट कॅन्सल, -E1 इज इक्वल टू -VL1 बरोबर. आता मला माहितीये बघा, VL1 ला मी असं लिहू शकतो का बघा, मला माहितीये पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ बरोबर. आता पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L1 इज L1 बरोबर. सो VL1 ला मी काय लिहू शकतो रे, सिग्मा इंटू L1. सो -E1 इज इक्वल टू VL1 ला मी काय लिहिणार, सिग्मा इंटू L1, सिग्मा इंटू L1. सो इथून मायनस मायनस कॅन्सल होईल. E1 काय मिळेल मला, E1 इज सिग्मा इंटू L1. सिंपल. पण मला फाइंड काय करायचं होतं रे, मला फाइंड करायचं होतं इंटरनल रेझिस्टन्स म्हणजे छोटा आर मला फाइंड करायचा होता. मला E1 फाइंड करायचा होता का, नव्हता करायचा. सो मी छोटा आर कसा फाइंड करणार ते बघा स्टेप 2 मध्ये ते आपण डिस्कस करू. छोटा आर आता मी कसा फाइंड करणार, कलर मी इथं चेंज करतो. कलर कोणता घेऊ रे, कलर मी चेंज करतो, येलो. ठीक आहे. स्टेप 2, स्टेप नंबर 2. स्टेप 2 मध्ये आपण काय करणार बघा. स्टेप 1 मध्ये काय केलं, आपल्याला जो सेलचा इंटरनल रेझिस्टन्स हवा होता तो सेल इथं मी कनेक्ट केला होता बरोबर, स्टेप 1 मध्ये. स्टेप 2 मध्ये काय करणार आहे, छोटा आर फाइंड करण्यासाठी म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी मी इथं एक रेझिस्टन्स अटॅच करतो. त्याला मी म्हणतो शंट रेझिस्टन्स. त्याला मी काय म्हणतो, शंट रेझिस्टन्स. थोडा मी इथं रफ करतो याला. त्याला मी काय म्हणणार आहे, शंट रेझिस्टन्स. बघा ठीक आहे, ठीक आहे. शंट रेझिस्टन्स मी इथं ऍड करणार आहे. इथं मी शंट रेझिस्टन्स ऍड करणार. सपोज तो असा असेल, असा इथं मी एक रेझिस्टन्स ऍड केला. त्या रेझिस्टन्सला मी म्हणतो आर. त्या रेझिस्टन्सला मी नाव देतो कॅपिटल. ठीक आहे. आता हा शंट रेझिस्टन्स ऍड केल्यामुळे झालं काय, हा शंट रेझिस्टन्स ऍड केल्यामुळे झालं बघा, इथून जर करंट फ्लो होत असेल आय, तर हा करंट इथं पूर्ण ब्रँच मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे बरोबर. सो इथं जर मी नवीन रेझिस्टन्स, शंट रेझिस्टन्स, शंट म्हणजे काय असतं, पॅरलली कनेक्ट करायचं. ठीक आहे. सो नवीन जर मी शंट रेझिस्टन्स ऍड केला तर काय होणार आहे बघा, स्टेप नंबर 2 मध्ये ते आपण डिस्कस करू. स्टेप नंबर 2 बघा, इथं मी रेझिस्टन्स ऍड केला. आता जर मी अगेन या जॉकीला टॅप करत गेलो तर मला एक असा पॉइंट मिळेल जिथे गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय, जिथे गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय. सपोज तो पॉइंट असेल हा, तो पॉइंट थोडा आधी मिळणार आहे आपल्याला. या पॉइंटला मी नाव देतो जे डॅश. ठीक आहे. मला जे डॅश ला गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय असं समजलं. ठीक आहे. आता गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय म्हणजे पूर्ण ब्रँच मधला करंट झिरो फ्लो होतोय. ब्रँच मधला करंट इज झिरो बरोबर. ब्रँच मधला करंट झिरो असेल तर पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जे डॅश. पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जे डॅश. तुम्ही म्हणाल का, कारण आपल्याला माहिती आहे करंट फ्लो होतो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. अरे पण करंटच झिरो असेल तर पोटेन्शियल दोन्ही पॉइंटचा सेम असला पाहिजे. समजतंय का, सिंपल. सो पोटेन्शियल ऍट पॉइंट सी किती असेल इथं बघा, पोटेन्शियल सी पॉइंटचा किती असेल बघा. ए पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी ए ला असणार आहे बघा, जेव्हा मी ए ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल पोटेन्शियल ऍट पॉइंट ए, पोटेन्शियल ऍट पॉइंट ए.
जसं जसं मी पुढे पुढे जाणार बघा, पुढे गेलो, वरती गेलो, वरती गेलो, वरती गेलो, सरळ गेलो, इथं पोहोचलो. सो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे ड्रॉप होणार आहे. किती ना ड्रॉप? इवन ना ड्रॉप, -1. बरोबर. जसा जसा मी पुढे गेलो इथं पण ड्रॉप होणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसा ड्रॉप? बघा, इथून जर करंट आय फ्लो होत असेल, इथून जर सपोज करंट आय फ्लो होत असेल, तर एक 2 मिनिटासाठी तुम्ही अज्युम करा की ह्या ब्रँच मधून पण करंट आय फ्लो होतोय, ह्या ब्रँच मधून करंट पण आय फ्लो होतोय, म्हणजे इथून पण करंट आय फ्लो होणार आहे, इथून पण करंट आय फ्लो होणार आहे. समजते? बघा, इथून आय करंट, इथून पण आय करंट गेला आणि या पूर्ण लूप मधून आय करंट जातो, हे तुम्ही 2 मिनिटासाठी अज्युम करा. असं का होणार आहे ते आपण आता इथे डिस्कस करणारच आहे. ठीक आहे. सो इथून आय आला आणि लूप मधून पण आयच जातोय. सिंपल. सो बघा, मी इथे लॉ वापरला. पोटेन्शियल ऍट पॉइंट ए, वरती गेलो, पोटेन्शियल ड्रॉप झाला -1. बरोबर. पुढे गेलो, रेजिस्टन्स आहे आर, पण करंट आहे असा. बरोबर. सो करंटच्या मी अपोजिट जातोय. सो प्लस आय आर, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बरोबर. असा करंट जातोय आणि मी असा ट्रेस करतोय. बरोबर. सो आय इंटू आर म्हणजे प्लस आय आर. बघा, पुढे गेलो, पोटेन्शियल ऍट पॉइंट सी मला मिळाला. सिंपल. इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जेडॅशचा पोटेन्शियल किती असेल? सपोज या वायरची लेंथ असेल, बघा, इथून जेडॅश पर्यंतची लेंथ, कलर चेंज करतो, जेडॅश पर्यंतची लेंथ असेल सपोज L2, जेडॅश पर्यंतची लेंथ असेल L2, तर काय? तर पोटेन्शियल ऍट पॉइंट जे डॅश काय बनेल? बघा, ए पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी ए ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए असेल. बरोबर. जसा जसा मी पुढे जाणार तसा पोटेन्शियल ड्रॉप होणार. किती ना ड्रॉप होणार? पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2. सिंपल. सो पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे ड्यू टू लेंथ L2. ठीक आहे. सो हे काय बनतंय बघा, VA मायनस E1 प्लस IR इज इक्वल टू VA मायनस VL2 ला मी असं लिहू शकतो का? बघा, मला माहिती आहे पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 इज लेंथ L2. बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 इज सिग्मा इंटू L2. बरोबर. सो VL2 ला मी काय टाकणार आहे? सिग्मा इंटू L2. सिंपल. सो VA कॅन्सल होईल. काय बनणार आहे बघा, -E1 प्लस आय इंटू छोटा आर इज इक्वल टू मायनस सिग्मा इंटू L2. बरोबर. सो इथं मायनस साइन जर मी कॉमन घेतलं तर हे काय बनेल? E1 मायनस IR इज इक्वल टू मायनस सिग्मा इंटू L2. सो मायनस कॅन्सल होईल. E1 काय मिळेल इथून मला? E1 मला मिळाला सिग्मा L2 प्लस IR प्लस I इंटू छोटा आर. हा मला E1 मिळाला. बघा, दोन्ही केसमध्ये मी E1 फाइंड केला. आता तुम्ही म्हणाल, बघा, हे तर मला मिळालं. आता तुम्ही म्हणाल, इथून करंट आय फ्लो झाला आणि आतमधून पण करंट आय फ्लो होतोय. बरोबर. सो इथून करंट जाणार नाहीये का? इथं करंट डिस्ट्रीब्यूट होणार नाहीये का? तर इथून करंट डिस्ट्रीब्यूट होणार नाही, कारण आपण असा पॉईंट शोधून काढलाय जिथे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय. बरोबर. सो या पूर्ण ब्रँच मधला करंट 0 असला पाहिजे. सो इथून जो करंट जाणार आहे तो असाच लेफ्ट साइडला जाणार आहे. बरोबर. राईटला जाणार नाहीये, कारण इथं पूर्ण करंट 0 असणार आहे. समजते? आपण असा पॉईंट शोधून काढलाय. ठीक आहे. आता ह्या पॉईंटचं तर समजलं, ह्या साइडचा करंट 0 असणार आहे. आता असाच जर मी पुढे गेलो तर इथं मला ही वायर मिळते. आता तुम्ही म्हणाल, इथून जो करंट जाणार आहे तो करंट इथून पण डिस्ट्रीब्यूट होईल. बरोबर. पण तो करंट इथं डिस्ट्रीब्यूट होणार नाही, कारण इथून जेवढा करंट जातोय, बघा, इथून किती करंट जातोय? आय करंट जातोय आणि लूप मधून पण करंट जातोय आय. सो सगळ्याचा सगळा करंट खालून जातोय. बरोबर. सो या वायर मधून पुढून करंटच जाणार नाहीये. सगळ्याचा सगळा करंट हा लूप मध्येच असा फिरत राहणार आहे, गोल 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 गोल. समजतंय? सो इथून पण करंट 0, या वायर मधून पण करंट 0. सो सगळ्याचा सगळा करंट या लूप मध्येच असा गोल गोल फिरतोय. समजतंय का? सो म्हणून आपण हा आय करंट अज्युम केला, सो दॅट इकडचे करंट 0 बनतील. ठीक आहे. सो मला इथून E1चं इक्वेशन मिळालं. मला फाइंड काय करायचं होतं? इंटरनल रेझिस्टन्स. सो इंटरनल रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी बघा, डेरिव्हेशन थोडं मोठं आहे. थर्ड स्टेप इथं आपण ऍड करतोय. स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करणार आहे बघा. स्टेप 3 मध्ये आपण करणार आहे, ही जी लूप आहे ना, त्या लूपला मी नाव देतो. ह्या लूपला मी काय नाव देऊ? ABC. तर इथं झालंय DEFG.
DEFG हा लूप आहे काय, हा पॉइंट आहे तो DEFG. ठीक आहे. आता ह्या लूपसाठी जर मी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला, सेकंड लॉ जर मी यूज केला, तर मला काय मिळेल बघा. बघा F पासून स्टार्ट करायचं. जसा जसा मी पुढे जाणार तसं पोटेन्शियल ड्रॉप होणार. कितीना ड्रॉप होणार? E1. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे -E1. बरोबर. पुढे गेलो, करंटच्या अपोजिट जातोय. करंट असा फ्लो होतोय, मी अपोजिट ट्रेस करतोय. बरोबर. सो प्लस I इंटू R, प्लस I इंटू छोटा r. बरोबर. पुढे गेलो, खाली आलो. बघा लूप साठी फक्त कन्सिडर करतोय. खाली आलो. बघा करंट असा आहे, मी अपोजिट जातोय. I इंटू मोठा r प्लस I इंटू मोठा r, करंटच्या अपोजिट म्हणजे प्लस IR. बरोबर. पुढे गेलो, मला पॉइंट F मिळाला, म्हणजे आता पोटेन्शियल असणार आहे 0. बरोबर. सो बघा सिम्पली सेकंड लॉ यूज केला आणि हे इक्वेशन आपण फाइंड केलं या लूपसाठी. बरोबर. ठीक आहे. आता इथून मला E1 काय मिळेल बघा. E1 ला मी पलीकडे टाकतो. सो E1 काय मिळेल? IR प्लस IR प्लस IR. सो तिन्ही स्टेप मध्ये आपण फाइंड काय केलंय? E1 आणि E1. पण मला फाइंड काय करायचं होतं रे? मला फाइंड करायचा होता इंटरनल रेजिस्टन्स. आता तो कसा फाइंड करायचा ते इथून पुढे बघा. इथून पुढे आपण ते डिस्कस करू. इथून आपण R कसा फाइंड करणार आहे. सो जर मी ही E1 ची व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली तर हे इक्वेशन काय बनेल बघा. पहिले इक्वेशन काय बनेल? E1 च्या जागी काय टाकायचं? IR प्लस IR इज इक्वल टू सिग्मा इंटू L1. पहिल्या इक्वेशन मध्ये टाकलं सिग्मा इंटू L1. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण सेम टाका. काय टाका? IR. बघा E1 च्या जागी काय टाकणार? IR प्लस IR इज इक्वल टू, इथं काय आहे? सिग्मा L2 प्लस I इंटू R. सो इथून IR कॅन्सल होतील. हे काय बनणार आहे बघा. IR इज इक्वल टू सिग्मा इंटू L2. सो हे दोन मला इक्वेशन इथून मिळाले. IR इज इक्वल टू सिग्मा L2, IR प्लस IR इज सिग्मा L1. बरोबर. सो ह्या दोन इक्वेशनचा जर मी रेशो घेतला, बघा इथे मी रेशो फाइंड करतो या दोन इक्वेशनचा. या दोन इक्वेशनचा जर मी रेशो घेतला तर काय बनेल? IR प्लस I कॅपिटल R इज इक्वल टू सिग्मा L1 अपॉन I कॅपिटल R अपॉन सिग्मा L2. सिंपल. सो इथून सिग्मा कॅन्सल होतील. I कॅन्सल होतील. बघा R प्लस R अपॉन R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1 बाय L2. मला फाइंड काय करायचं आहे? इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे छोटा R. सो ह्या मोठ्या R ने जर मी सेपरेट डिवाइड केलं तर R बाय R काय मिळेल बघा इथे मी ड्रॉ करून दाखवतो. जर मी मोठ्या R ने सेपरेट डिवाइड केलं तर छोटा R बाय मोठा R प्लस कॅपिटल R बाय R प्लस बघा प्लस R बाय R इज 1 प्लस R बाय R इज 1 इज इक्वल टू L1 बाय L2 इज इक्वल टू L1 बाय L2. बरोबर. सो R बाय R ला मी तसाच ठेवतो, 1 ला पलीकडे टाकतो. L1 बाय L2 मायनस 1. बरोबर. सो इथून मला R काय मिळेल बघा. इथून मला R काय मिळेल? R इज मोठ्या R ला पण पलीकडे न्या. L1 बाय L2 मायनस 1, मोठा R पलीकडे गेला सो इंटू R. बरोबर. सो ह्या फॉर्म्युलाला मी असं लिहितो. R इज इक्वल टू मोठा R क्रॉस मल्टिप्लाय करा. L1 मायनस L2 अपॉन L2 ऍज इट इज. बरोबर. सो हा फॉर्म्युला बनतो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेलचा. बघा फॉर्म्युला मी इथं परत लिहून दाखवतो. फॉर्म्युला काय आहे? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल दॅट इज छोटा R इज R इंटू L1 मायनस L2. R इंटू L1 मायनस L2 बाय L2. हा त्याचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. कोणाचा? इंटरनल रेजिस्टन्सचा. R म्हणजे काय आहे? R म्हणजे तो रेजिस्टन्स आहे जो आपण त्याला कनेक्ट करणार आहे, शंट रेजिस्टन्स. समजते? आणि इथं बघा L1 म्हणजे काय असतं? L1 ती लेंथ असते जेव्हा पूर्ण सर्किट मधला, बघा L1 म्हणजे काय होतं? जेव्हा फक्त आपण सेल कनेक्ट केला होता. बरोबर. L1 ती लेंथ असते जेव्हा पूर्ण ह्या ब्रँच मधला करंट 0 होता. म्हणजे आपण फाइंड काय केलं होतं बघा. स्टेप 1 मध्ये आपण फाइंड काय केलं होतं? E1 म्हणजे तेव्हा आपण फाइंड केला होता सेलचा EMF. सो L1 ती लेंथ असते जेव्हा आपण पूर्ण सर्किटचा EMF फाइंड करतो. बरोबर. आणि L2 म्हणजे काय असतं रे? L2 ही ती लेंथ असते जेव्हा, बघा L2 म्हणजे काय होतं? L2 म्हणजे होतं जेव्हा मी रेजिस्टन्स ऍड केला
तेव्हा ह्या पूर्ण लूप मधून करंट फ्लो व्हायला लागला, बरोबर. सो करंट फ्लो होतानाची लेंथ होती L2, करंट फ्लो होतानाची लेंथ होती L2, म्हणजे L2 मध्ये फाइंड केला होता मी पोटेन्शियल ड्रॉप. L2 मध्ये फाइंड केला होता मी पोटेन्शियल ड्रॉप, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स फाइंड केला होता मी L2 मध्ये, बरोबर. सो क्वेश्चन मध्ये तुम्हाला ईएमएफ वाली लाईन देतील, पोटेन्शियल ड्रॉप वाली म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाली लाईन देतील, L1 L2 देतील आणि R फाइंड करायला सांगतील, सिंपल. सो या फॉर्म्युला मध्ये टाकून तुम्ही फाइंड करू शकता. बघा, डेरिव्हेशन जरी तुम्हाला समजलं नसेल तरी हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, डायरेक्टली पाठ करा. या फॉर्म्युलावरती तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे. सो बघा, याच्यावरती आपण लगेच एक क्वेश्चन डिस्कस करू आणि हा सेशन इथे एंड करू. सो क्वेश्चन काय आहे बघा, इन पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट द बॅलन्सिंग लेंथ विथ ए सेल E1 ऑफ अननोन ईएमएफ. बघा, ईएमएफ वाली मला लेंथ दिली L1, म्हणजे L1 दिलाय मला, पहिली लेंथ दिली L1 इज इक्वल टू L1. ठीक आहे. बाय शंटिंग रेजिस्टन्स, जेव्हा मी रेजिस्टन्स शंट केला म्हणजे पॅरलली कनेक्ट केला, द बॅलन्सिंग लेंथ बिकम्स L1/2, म्हणजे नंतर लेंथ किती बनली, म्हणजे L2 किती बनलं, L1/2, बरोबर. द इंटरनल रेजिस्टन्स R काय असेल फाइंड करायचं. इंटरनल रेजिस्टन्स R काय असेल फाइंड करायचं. मला माहितीये इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो रे, R इंटू L1/L2 -1, बरोबर. हा फॉर्म्युला असतो L1 - L2/L2, हाच फॉर्म्युला आहे ना, इज इक्वल टू R इंटू L1 किती आहे, L1 आहे L1 बाय L2 किती आहे, L2 आहे L1/2, L2 आहे L1/2, खालचा 2 वरती गेला, बरोबर, -1. सो L1 कॅन्सल होतील, 2 - 1 इज 1. सो आन्सर काय बनणार आहे, R. सो R इज इक्वल टू 1 इंटू R म्हणजेच R. सो R इज इक्वल टू R, दॅट इज ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉईस. समजतंय का. सो फॉर्म्युला जर तुम्हाला पाठ असेल ना, तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स वरचे सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो सेशन कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि माझी एखादी मिस्टेक झाली असेल, जर एखादा तुम्हाला क्वेश्चन समजला नसेल, एखादा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला नसेल, तर कमेंट सेक्शन वरती कळवा. सो भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन, बाय एव्हरीवन.